नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामध्ये पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 1 वर्धमान महावीर यांची शिकवण रिकामी जागा या ग्रंथातून मिळते. पर्याय पाहूया. अ. उपनिषदे, ब. त्रिपिटके, क. आगम साहित्य आणि ड. संगम साहित्य. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक क. आगम साहित्य. तर आपण आगम साहित्य हा पर्याय या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे पहा प्रश्न 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय पाहूया. अ. आरण्यके, ब. वेद, क. ब्राह्मण ग्रंथ आणि ड. उपनिषदे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे वेद. तर आपण या रिकाम्या जागेमध्ये वेद हा पर्याय निवडायचा आहे आणि हे विधान पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पूर्ण झालेला आहे. पुढे पहा. ब. योग्य जोड्या लावा. आपल्याला या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटमध्ये लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने असे आपल्याला पर्याय दिले. तर ब गटामध्ये अ. लोकगीते, ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने आणि क. नाणी आणि शास्त्रे. तर आता आपण योग्य जोड्या लावूया. पहा. अ. लिखित साधने याची जोडी आपण परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने या पर्यायाशी लावायची आहे. नंतर 2 भौतिक साधनांची जोडी आपण क. नाणी आणि शास्त्रे याच्याशी लावायची आहे. आणि 3 मौखिक साधने याची जोडी आपण लोकगीते या पर्यायाशी लावायची आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी योग्य जोड्या लावा हा प्रश्न पूर्ण केला आहे. पुढे पहा प्रश्न दुसरा अ. संकल्पना चित्र पूर्ण करा इतिहासाची साधने. तर ते आता आपण पूर्ण करूया. पहा यामध्ये आपण लिहायचं आहे मौखिक, त्यानंतर भौतिक साधने आणि लिखित साधने. अशा प्रकारे आपण हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. ते चित्र आपल्याला नक्की इतिहासाच्या कोणत्या साधनामध्ये मोडतात ते लिहायचं आहे. पहिलं जर चित्र पाहिलं आपण जर पाहिलं तर ते आहे भौतिक साधने. या ठिकाणी वास्तू आणि लेणी दिसत आहे तर ते भौतिक साधन असणार आहे. पुढे दुसरं चित्र जर पाहिलं तर ते आपल्याला पहा नाणी दिसत आहे, म्हणजे ते देखील भौतिक साधन आहे. आपण भौतिक साधने हा पर्याय लिहायचा आहे. आणि शेवटी आपल्याला पहा लिखित साधनं दिसत आहे, एक शिलालेख दिसत आहे, म्हणजे ते लिखित साधने आहेत. तर आपण त्या खाली लिखित साधने लिहायचं आहे. तर अशा प्रकारे चित्र आपण नक्की कोणत्या प्रकारामध्ये मोडतात त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. पुढे पहा प्रश्न तिसरा अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 1 इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनामधील फरक स्पष्ट करा. तर आता आपण फरक लिहूया. पहा लिखित साधने आणि मौखिक साधने. पहा लिखित साधने. 1 मानवाने लिहून ठेवलेल्या ऐतिहासिक मजकुराला किंवा साहित्याला लिखित साधने म्हणतात. तर मौखिक साधनेमध्ये लिहायचं पहा पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात जतन करून ठेवलेल्या साहित्याला मौखिक साधने म्हणतात. पुन्हा 2 ही साधने कागद, ताम्रपट, शिलालेख, ग्रंथ इत्यादी स्वरूपात उपलब्ध असतात. तर आता मौखिक साधने ही ओव्या, लोकगीते, पोवाडे, म्हणी व कथा इत्यादी स्वरूपात असतात. 3 लिखित साधने यांचे मूळ लेखी स्वरूपात सुरक्षित असते. तर 3 मौखिक साधनांच्या कोणत्याच लिखित पुरावा मूळ स्वरूपात उपलब्ध नसतो, ही स्मरणाच्या आधारे जपली जातात. अशा प्रकारे आपण लिखित आणि मौखिक साधने हा फरक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पुढे या प्रश्न 2 भौतिक साधनांची नावे लिहून त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर भौतिक साधनामध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, तसेच जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश होतो. भौतिक साधने त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात. अशा प्रकारे आपण भौतिक साधनांची नावे लिहून या ठिकाणी त्यांचं महत्त्व देखील विशद केलेलं आहे. पुढे आहे प्रश्न 3 आधुनिक काळातील कोणते साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. आता आपण याचं उत्तर लिहूया. आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली खालील साधने भविष्यातील पिढ्यांना आजचा इतिहास सांगू शकतील. यामध्ये श्राव्य दृकश्राव्य साधन, त्यानंतर चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम, व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग, डिजिटल व संगणकीय साधने, इंटरनेट, ईमेल, सोशल मीडिया, बातम्याच्या डिजिटल फायली, ई बुक्स आणि फोटोग्राफ्स, आधुनिक मुद्रित साहित्यामध्ये वर्तमानपत्रे, नियतकालिक आणि आधुनिक काळात प्रसिद्ध झालेली पुस्तके. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे बा प्रश्न 4
एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर: या सर्व वस्तूंवरून त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे ब, पुढील तक्ता पूर्ण करा. या तक्त्यामध्ये आपल्या शहराचे, ठिकाणाचे नाव दिलेले आहे, तसेच वस्तू संग्रहालयाचे नाव लिहायचे आणि त्यांचे वैशिष्ट्य लिहायचं आहे. तर आता आपण हा तक्ता पूर्ण करूया. पहिलं शहर आहे मुंबई. तर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे आणि त्या वस्तू संग्रहालयाचं वैशिष्ट्य आहे, यात प्राचीन व मध्ययुगीन काळातील दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि नाण्याचा संग्रह केला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी वस्तू संग्रहालयाचे नाव दिले, दिनकर केळकर संग्रहालय. तर त्याचं ठिकाण असणार आहे पुणे. आता आपण त्याचं वैशिष्ट्य लिहूया. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचं वैशिष्ट्य असणार, यात वैयक्तिक संग्रहालयातून उभारलेल्या रोजच्या वापरातील कलात्मक वस्तू आणि जुनी साधने आहेत. त्यानंतर 3 आहे यामध्ये वैशिष्ट्य दिले आपल्याला, विविध पुरातत्वीय वस्तूचे संग्रहालय. तर वस्तू संग्रहालयाचं नाव असणारं शासकीय वस्तू संग्रहालय असतात हे, आणि ह्यांचे ठिकाण जर लिहायचं तर नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर असे आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक ब, पुढील तक्ता पूर्ण झालेला आहे. पुढे प्रश्न 5वा, मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. आपल्याला या ठिकाणी एक चौकट दिलेली आहे. चौकटीमध्ये आपल्याला विविध किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. तर आपण इंटरनेटच्या मदतीने या किल्ल्यांची नावे शोधूया. या ठिकाणी पहिला किल्ला दिसत आहे आपल्याला रायगड. त्यानंतर दुसरा आहे सालेर. पुढे 3 आहे शिवनेरी. त्यानंतर 4 लोहगड. 5वा खांदेरी. 6वा राजगड. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रतापगड हा किल्ला दिसत आहे त्यानंतर तोरणा किल्ला देखील दिसत आहे. 9 आहे पन्हाळा. 10वा किल्ला लिहायचा आहे सिंधुदुर्ग. 11वा किल्ला असणार आहे विजयदुर्ग आणि 12वा किल्ला असणार आहे जिंजी. तर अशा प्रकारे आपण मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर झालेली जी 12 किल्ल्यांची नावे होते ती आपण या चौकटीमध्ये शोधली आणि लिहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामध्ये पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.